स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक पावलागणेस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता माघार घ्यायची नाही. आता कोणासमोरही रडायचं नाही. आता कोणासमोरही आपलं दुःख व्यक्त करायचं नाही. कारण बाळा, तू न सांगताही आम्हाला सर्व काही समजते. तू असे समजू नको की तुझ्या मनातील भावना, तुझे दुःख, तुझे कष्ट आम्हाला कळत नाही. होय बाळा, आता प्रत्येक पाऊल विश्वासाने आता तू टाकत राहा. तुझ्या पाठीशी मी आहे, तू भिवू नकोस. बाळा, जे तू कष्ट केले आहेस ते मी पाहिले आहे. ज्या सुखाची, आनंदाची वाट तू पाहत आहेस, आता ते सर्व तुला मी देणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझे सर्व दुःख, भय, चिंता जळून जाणार आहे. म्हणूनच हा संदेश योगायोग समज. हा संदेश तुझ्यासमोर आला आहे ते साक्षात भगवंताचा आशीर्वाद. या संदेशाने तुझी निवड केली आहे. होय बाळा, आतापर्यंत जे तू करू शकला नाहीस, जे तुला शक्य झाले नाही, ते सुद्धा शक्य होणार आहे. फक्त तू त्या निरपेक्ष भक्तीचे आणि तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच मी तुझ्याजवळ आलो आहे. ज्या काही प्रार्थना तू आमच्यासमोर केल्या आहेस, जी साध आम्हाला घातली आहेस, आता ती वेळ आली आहे तुझ्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करण्याची. होय माझ्या लेकरा, आता वेळ जाण्याआधी तू तुझ्या आयुष्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने करून घे. तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा आता मी तुला देणार आहे. होय माझ्या बाळा, जरी तुझी साथ सर्वांनी सोडली तरीही स्वामी तुझ्याबरोबर कायम आहेत याचे तू स्मरण ठेव. तुझी साथ कधीही कुठल्याही संकटात, वादळात स्वामी सोडणार नाही. कारण ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा एखादा स्वामी प्रिय बाळाचा हात पकडते तेव्हा निरंतर त्याला साथ देते. तुझ्या मनातील सर्व दुःख, यातना मी समजले आहेत बाळा. तू फक्त आमचे अखंड नामस्मरण चालू ठेव आणि निरपेक्ष भक्ती तू करत राहा. आता तू आणि तुझे कुटुंब आनंदाने भरून जाणार आहे. तुझ्या आयुष्यातून शत्रूंचे रंग निघून जाणार आहेत. भिवू नकोस. या ब्रह्मांड शक्तीचा आता तू स्वीकार कर. आता त्या लोकांचा सामना ही शक्ती करणार आहे. होय बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्व चमत्कार होणार आहे. तुझे आयुष्य कायमचे बदलून जाणार आहे. हे आयुष्य जर बदललेले तुला पाहायचे असेल, हे जीवन सुखी जर तुला पाहायचे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. होय बाळा, बघ, तुझी सर्व मोठी मनोकामना आता भगवंत पूर्ण करणार आहेत. बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव. स्वतःवरती विश्वास ठेवलंस तर तुला कोणतीच गोष्ट अशक्य वाटणार नाही. पण तू स्वतःवरती विश्वास न ठेवता लोकांवरती विश्वास ठेवतोस आणि तिथेच तू अर्धी लढाई हारून जातोस. बाळा, कमकुवत ज्या गोष्टी तुझ्या मनाला बनवतात त्या गोष्टी तू सोडून द्यायला शिक. कारण ह्या सवयी खूप धोकादायक आहेत. आता तुला स्वामींचा चमत्कार घडताना दिसणार आहे. होय माझ्या लेकरा, कितीही झालं तरी तुझं स्वप्न तू लोकांना सांगत बसू नकोस. बाळा, तू स्वतःवरती विश्वास ठेव. लोकांना सांगून काहीही होत नाही. तू समजूतदार बन. बाळा, बघ, तुझं संघर्ष तू जगाला सांगत बसलास तर काय होणार? कारण तू किती वेळा उपाशी झोपलास, किती वेळा तू अपमान सहन केलास, किती वेळा तुझ्या डोळ्यात पाणी आलं, हे फक्त तुझ्या पुरतंच तू मर्यादित ठेव. होय बाळा, तुझं दुःख ऐकून काही लोक काही वेळा सहानुभूती दाखवतील, पण ते तुझ्या मनातील वेदना समजू शकणार नाहीत. त्या वेदना समजून घेण्यासाठी त्याला त्या परिस्थितीतून जावं लागतं
आणि लोकांना समोरच्याच्या दुःखाशी काहीही घेणं देणं नसतं. बाळा, तुझ्या आयुष्यातील संघर्षाविषयी जर तू सांगत फिरलास की मी अमुक तमुक गोष्टीसाठी हे कष्ट केले, मी संघर्ष केला, तर यावर काही जण म्हणतील, मग आम्ही शांत बसून आहोत का? आम्ही कष्ट करत नाही आहेत का? आणि त्यांना तुझ्या संघर्षाशी काहीही घेणं देणं नाही. म्हणून बाळा, तुझ्या संघर्षाची, तुझ्या मेहनतीची, तुझ्या कष्टाची गोष्ट तुझ्याच मनात ठेव. लोकांना बोलून दाखवू नकोस. त्याऐवजी तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर, फोकस कर. जर तुला यश मिळालं की लोक आपोआप तुला विचारायला येतील. म्हणून बाळा, तू जोपर्यंत यशस्वी होत नाहीस तोपर्यंत तुला कोणीही विचारणार देखील नाही. काही लोक तर अशी येतील की तोंडावर अपमान करून जातील. पण बाळा, जर तुला यश प्राप्त झालं तर हेच लोक तुला न बोलवता सुद्धा भेटायला येतील. त्यामुळे बाळा, प्रयत्न करत राहा. तू प्रयत्न इतके शांततेत कर की आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको. आणि याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेत असतं. बाळा, तू फक्त विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझ्या सर्व मनोकामना आता पूर्ण होणार आहेत, कारण तू आमच्यावरती विश्वास ठेवला आहेस. आता तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना फळ देणं ही आमची जबाबदारी आहे. लोकांचे टोमणे तू सहन कर आणि स्वतःच्या चुका तू समाजासमोर उघड करू नकोस, कारण चुकामधूनच शिकणारा माणूस यशस्वी होतो. तू स्वतःवरती विश्वास ठेव. होय बाळा, लोक काय नावच ठेवायला येतात, पण पोसायला कोणीही येत नाही. बाळा, भांडण्याने, रुसण्याने काहीही होत नाही. तू दुःखी राहू नकोस. लोक येतील, टोमणे मारतील, चर्चा करतील, मजा घेतील, पण आपलं आयुष्य हे आपल्यालाच जगायचं आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. कोणाला बोलून दाखवू नकोस आणि कोणाला रुसूसुद्धा नकोस. तू असं म्हणशील की हे सर्व शक्य नाही, पण बाळा, तुझ्या घरातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. फक्त तुझा स्वतःवर विश्वास हवा. आणि हा विश्वास असेल तर होय, माझ्या देवावर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. तुझं आयुष्य बदलायला आता वेळ लागणार नाही बाळा, हा माझा आशीर्वाद आहे.